नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण कोबी चणा डाळ ही भाजी बनवणार आहोत. तुम्ही अशी भाजी कधी बनवली आहात का? तर माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा. खूप छान आणि टेस्टी होते. इथे आपण पाव किलो कोबी आणि 1 वाटी चणा डाळ मी 4 तास भिजत घातलेली आहे. चणा डाळ चांगली भिजली का ती लवकर शिजण्यास मदत होते. आता इथे आपण एक वाटण करूया. त्यामध्ये 1 इंच आला, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर, असं हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे बघा. इथे 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. तिथे जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता छान असं गरम गरम तेलामध्ये तडतडले की भाजीला आणखीन छान स्वाद येतो. त्यामध्ये हा हिरवं वाटण केलेलं आपण तेलामध्ये परतून घेऊया. छान असं परतलं गेलं पाहिजे, कारण त्या मसाल्याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे. बघा, छान असं शिजलेलं आहे. यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घालूया आपण. चवीनुसार मीठ, ते सुद्धा छान त्या मसाल्यामध्ये परतून घेऊया. 1 टॅमॅटो बारीक चिरून त्यामध्ये घालूया. ते सुद्धा एकजीव करून घेऊया. झाकण देऊन आपण इथे बघा, आपलं तेल सुटलेलं आहे बाजूला आणि छान असा हा मसाला शिजलेला आहे. त्यात पाव चमचा हळद, ते सुद्धा परतून घ्या. तुम्ही माझ्या रेसिपी कुठल्या भागातून, शहरातून, कुठल्या देशातून पाहता मला नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील. इथे आपण आता भिजलेली चणा डाळ व 1 बटाटा छोटे छोटे पीस कट करून त्यामध्ये घातला आहे. आता कोबी घालूया. तो सुद्धा छान त्यामध्ये परतून घेऊया. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, ते सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील. इथे आपण झाकण देऊन 10 ते 15 मिनटं भाजी शिजवून घेतली आहे. हे बघा, आपली आता भाजी छान शिजलेली आहे. ते बटाटा, चणा डाळ आणि कोबी असं छान एकजीव त्याचं मिश्रण झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण 2 ते 3 चमचे ओला नारळाचा कीस, भरपूर कोथिंबीर घालून एकजीव करून घेऊया. आणि ही भाजी आपली तयार आहे. आता आपण प्लेटिंग करूया. ही भाजी तुम्ही कशाही सोबत खा. चपाती, भाकरी, ज्वारी बाजरीची भाकरी, इव्हन नरम भात आणि दह्याची कढी ह्यासोबत तर ही भाजी अप्रतिम लागते. तेव्हा आपण ह्यामध्ये थोडासा मसाला घालायचा, कारण वरण पण येल्लो असतं आणि भाजी पण येल्लो असते. त्याच्यामुळे थोडा मसाला घातला का भाजीला अजून छान चव येईल. धन्यवाद.